मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात उद्यापासून होत आहे. हा महिना भक्तीसाठी विशेष मानला जातो. कारण मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णाला व देवी लक्ष्मीला समर्पित आहे असे मानतात. या महिन्यात काही नियमांचे पालन करून दानधर्म केल्यास पुण्य मिळते अशी मान्यता आहे. हा महिना भगवान श्रीकृष्णाला खूप प्रिय आहे. तसेच मार्गशीर्षमध्ये देवी महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत केले जातात. यामुळे जीवनात सुखशांती समृद्धी येते व देवीचे कुटुंबावर कायम आशीर्वाद राहतात असे मानले जाते. चला तर मग पाहूया मार्गशीर्ष महिन्यात काय करावं आणि काय करू नये. मार्गशीर्ष महिन्यात कोणते नियम पाळावेत. भगवान श्रीकृष्णांना मार्गशीर्ष महिना खूप प्रिय आहे. स्कंद पुराणातील वैष्णव खंडानुसार भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात की मार्गशीर्ष मास मला सदैव प्रिय आहे. जे लोक या महिन्यात सकाळी लवकर उठून स्नान करतात त्यांच्यावर प्रसन्न होऊन श्रीकृष्ण स्वतःला त्यांना समर्पित करतात. मार्गशीर्ष महिन्यात सप्तमी आणि अष्टमी या तिथी मासशून्य मानल्या जातात. अशा मासशून्य तिथीमध्ये कोणतेही शुभ कार्य केल्यास वंश आणि धन यांचा नाश होतो असे सांगितले जाते. महाभारतातही मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व सांगितले आहे. महाभारत अनुशासन पर्वातील एका अध्यायात असे म्हटले आहे की जे लोक मार्गशीर्ष महिनाभर दिवसातून एकदाच जेवण करतात आणि आपल्या क्षमतेनुसार ब्राह्मणांना भोजन देतात ते रोग आणि पापांपासून मुक्त होतात. मार्गशीर्ष महिन्यात मांसाहार करू नये. या महिन्यात सात्विक जेवण करावं. थंड किंवा शिळं अन्न अजिबात खाऊ नये. तामसिक पदार्थापासून दूर राहावं. या महिन्यात कोणाचीही निंदा करू नये. अपशब्द बोलू नयेत. आपले आचरण चांगले ठेवावे. जेवणात या महिन्यात जिऱ्याचा वापर करू नये असं मानलं जातं. तसेच जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. सात्विक अन्न किंवा फळे जास्त प्रमाणात खावीत. यामुळे आंतरिक शक्ती वाढते व शरीराला योग्य ऊर्जा मिळते. श्रीकृष्ण किंवा देवी लक्ष्मीची भक्ती करताना पूर्ण समर्पणाने व्रत आणि पूजा करावी. शास्त्रोक्त पद्धतीने आणि विधीने गुरुवारच्या व्रताची पूजा मांडणी करावी. व्रत अर्धवट न सोडता पूर्ण करावे. या महिन्यात भगवान श्रीकृष्णाच्या बाळरूपाची पूजा देखील करू शकता. तसेच पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप शुभ मानलं जातं. असं केल्याने नकळत झालेले पाप नष्ट होतात. तुळशीच्या रोपाला रोज सकाळी आणि संध्याकाळी पाणी घालून तुपाचा दिवा लावावा. संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ एक दिवा लावावा. असं महिनाभर केल्याने घरात सुखसमृद्धी येते आणि घरातील नकारात्मकता दूर होते असे मानतात. या महिन्यात तुम्ही जेवढे दानधर्म कराल तेवढीच तुमची प्रगती होईल. त्यामुळे या महिन्यात गरजूंना अन्न, वस्त्र, गूळ, ब्लँकेट यासारख्या वस्तूंचं दान अवश्य करावं.